थकीत मानधन आणि समायोजनाच्या मागणीसाठी बुलढाण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 15वा दिवस आहे। गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून थकीत असलेलं मानधन तात्काळ मिळावे आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करावे या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाते। राज्यभरातील जवळपास 1136 कर्मचाऱ्यांचं मानधन थकीत असल्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। त्यामुळे सरकारनं या संदर्भात योग्य विचार करून न्याय द्यावा आणि आठवड्यात जर कर थकीत मानधन अदा केलं नाही तर समायोजनाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। आम्ही जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामध्ये जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी या ठिकाणी गेले 15 दिवस झाले आम्ही या ठिकाणी संप सुरू आहे आणि आज 15वा दिवस संपाचा या ठिकाणी आहे। आम्ही या ठिकाणी आमच्या गेल्या 8 ते 10 महिन्यातील जे थकीत मानधन आहे कर्मचाऱ्यांचं अद्यापही गेल्या डिसेंबरपासून जलजीवन मिशनचं मानधन थकीत आहे आणि गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचं मानधन या ठिकाणी थकीत आहे आणि संपूर्ण राज्यातील जवळपास 1136 कर्मचाऱ्यांचं मानधन हे थकीत आहे। अतिशय खेदाची गोष्ट आहे की आज राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या विभागाचे मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही या माध्यमातून विनंती करतो की आमच्या लोकांचं मानधन हे तात्काळ अदा करावं, जेणेकरून आमच्या कुटुंबाची जी हेळसांड या ठिकाणी होत आहे, जी आर्थिक आणि सामाजिक आमचं या ठिकाणी खच्चीकरण या मानधन नसल्यामुळे झालेलं आहे। 2012 मध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तेव्हा विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला कायम करू असं म्हटलं, परंतु आज प्रत्यक्ष त्यांचं सरकार आलं आणि आज आम्हाला 8-8, 10-10 महिने पगार सुद्धा त्यांना या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागावा लागतो। ही अतिशय खेदाची बाब आहे। आमच्या लोकांना कायम करणे तर दूरच, परंतु आज आम्हाला नोकऱ्यात राहावं किंवा न राहावं हे प्रश्न आमच्या त्या ठिकाणी कुटुंबाची फजिती होत असलेली बघून पडत आहे। तरी त्यांना आमची विनंती आहे सर्व 1136 कर्मचाऱ्यांच्या वतीने की आम्हाला तात्काळ आमचं मानधन लागू करावं आणि आपण शब्द दिल्याप्रमाणे आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी शासन सेवेत समायोजन करावं, त्याशिवाय आमची हेळसांड व आमचं शोषण त्या ठिकाणी थांबणार नाही। आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपण स्वतः आम्हाला त्या ठिकाणी फ्लॅगशिपच्या स्कीममध्ये आमच्याकडून चांगली कामं करून घेतली। आज महाराष्ट्राचा राज्यामध्ये अगदी प्रथम क्रमांक सुद्धा आम्ही आमच्या योजनेच्या माध्यमातून आणला आहे। घराघरात पाणी त्या ठिकाणी पोहोचलं आहे। जलजीवन मिशनचे कामं सुरू आहेत। स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून गावे हागणदारी मुक्त झालेली आहेत। तरी सुद्धा याच स्वच्छता दूतांवर ही उपासमाराची पाळी शासनानं का आणली हे या गोष्टीचा आम्हाला अतिशय खेद वाटतो। तरी आमचं या माध्यमातून आमचं आपल्याला आवाहन आहे की आपण आमचे प्रश्न तात्काळ निकाली काढावे व आम्हाला शासन सेवेत समायोजित करावं आणि आमचं थकीत मानधन तात्काळ सर्वांना या आठवडाभरामध्ये आम्हाला अदा करावं। जिल्ह्यातील किती कर्मचारी या आंदोलनात सामील? आता जिल्हा स्तरावर आम्ही 12 कर्मचारी या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील आहोत आणि प्रत्येक जिल्ह्याचे असे 12 स्वच्छ भारत मिशन, काही जलजीवन मिशन, मात्र मानधन थकीत हे तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांचे सुद्धा आहे, त्यांची संख्या सुद्धा 600च्या वर आहे।